मरणानं केली सुटका, जगण्यानं छळले होते, अशी सुरेश भटांची अजरामर कविता आहे. मात्र कोल्हापुरातली एक बातमी पाहून तुम्हाला वाटेल की जगण्याने तर छळलेच होते, पण मरणानंतरही सुटका झालीच नाही. याचं कारण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील वरणगे पाडळी गावात राहणाऱ्या कृष्णात पाटील यांच्यावर मुंबईतल्या एका मोठ्या रुग्णालयात उपचार सुरू होते. दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला. हे दुःख कमी म्हणून की काय, तर रुग्णालयाकडून जेव्हा हा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्याची वेळ आली तेव्हा चुकूनच दुसराच मृतदेह सोपवण्यात आला. ही बाब लक्षात आली जेव्हा त्यांच्या मृतदेहावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार सुरू होते. त्यामुळे मृतदेह पुन्हा मुंबईला न्यावा लागला आणि मग कृष्णात पाटील यांचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. 5-6 दिवसापूर्वी आमच्या गावातले कृष्णात पाटील म्हणून ग्रामस्थ होते. ते मुंबईला आहुजी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. त्यांना ब्लड कॅन्सर काहीतरी होता. ते काल रात्री काहीतरी मयत झाले. मग मयत झाल्यानंतर त्यांची बॉडी आज आली, आता दुपारी आली इथं आपल्या गावात. आल्यानंतर घरातून नेऊन स्मशानमध्ये नेऊन त्यावेळी पाणी काय आपण पाजायला तोंड ओपन केलं, त्यावेळी ॲक्च्युली डेड बॉडी दुसऱ्याचीच होती. ती म्हणजे कृष्णात पाटलांची ती बॉडी नव्हतीच. ती एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.